नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रशांत चव्हाण तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा प्रनिल ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये सहर्ष स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत की सोयाबीनच्या शेंगा फुगवणीच्या अवस्थेमध्ये कोणती फवारणी घ्यायची आहे ते। सध्या सोयाबीन शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आणि या अवस्थेमध्ये योग्य अशी फवारणी नाही झाली तर आपणाला सोयाबीनचे उत्पन्न तर कमीच मिळेल, पण आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतं। तर शेतकरी बंधूंनो, या अवस्थेमध्ये तुम्ही फवारणी घेताना जागरूक असणं खूप गरजेचं आहे। यावेळी फवारणीमध्ये आपण असे कीटकनाशक वापरले पाहिजे ज्याचे इफेक्ट हे साधारण 15 ते 20 दिवस राहिला पाहिजे, जेणेकरून अळीच्या प्रादुर्भावाने नुकसान होणार नाही। या अवस्थेमध्ये दाणे भरणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच सोयाबीनच्या शेंगांचे करपा रोगापासून संरक्षण करणं महत्त्वाचं आहे। कारण या अवस्थेमध्ये जर करपा आला तर शेंगा काळ्या पडून जातात आणि दाणे न भरता पोकळच राहतात आणि याचा परिणाम डायरेक्ट उत्पादनावरती होतो। तर शेतकरी मित्रांनो, या स्टेजेसमध्ये आपण प्रनिलचे फॉस्फोर हे उत्पादन करपा रोगाच्या नियंत्रणासाठी वापरू शकता। तसेच दाणे भरण्यासाठी व दाण्यांचं वजन वाढवण्यासाठी प्रनिलचे हल्क हे टॉनिक तुम्ही वापरू शकता आणि भरघोस उत्पादन मिळवू शकता। तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीनच्या शेवटच्या फवारणीमध्ये चांगले कीटकनाशक वापरणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच प्रनिलचे फॉस्फोरो आणि हल्क वापरणे पण गरजेचं आहे। कारण आपल्याला आपल्या सोयाबीनला नुसते अळीपासूनच नाही तर करप्यापासून पण वाचवायचं आहे। तर यावर्षी सोयाबीनच्या शेवटच्या फवारणीमध्ये प्रनिलचं फॉस्फोरो आणि हल्क कीटकनाशकासोबत जरूर वापरा। धन्यवाद।